अरे ऐकलंस का तू? सरकारने नवीन इंधन आणलंय जे पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त आहे. 20 रुपये? भारीच की. मग लगेच गाडीत टाकायचं का? बिलकुल नाही. याला E85 म्हणतात, ज्यात 85% इथेनॉल असतं. आपल्या नेहमीच्या गाड्या ज्या आहेत त्या जास्तीत जास्त E20 सहन करू शकतात. यासाठी विशेष फ्लेक्स फ्यूल गाड्या लागतात. अच्छा, मग अशा गाड्या बाजारात येत आहेत का? हो, आता मारुती त्यांची फ्लेक्स फ्यूल वॅगनआर आणत आहे आणि हिरो मोटोकॉर्प सुद्धा अशा टू व्हीलर लॉन्च करते. नेहमीच्या पेट्रोल गाडीत हे जर इंधन टाकलं तर खराब नाही होणार का इंजिन? बरं, मग मायलेज कसं मिळेल? फायदा होईल ना? नाही, इथेनॉल पेट्रोलपेक्षा 30% कमी ऊर्जा उत्पन्न करतं. त्यामुळे इंधन जरी स्वस्त असलं तरी मायलेज कमी होईल आणि तुझा प्रति किलोमीटरचा खर्चही तेवढाच राहील. मग सरकारने हा निर्णय का घेतलाय? अरे, तेल आयातींवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी. जर 50% टू व्हीलर जरी यावर चालल्या तर देशाचे 15,000 कोटी रुपये वाचतील आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न तब्बल 12,000 कोटींनी वाढेल आणि प्रदूषणही कमी होईल. अच्छा, म्हणजे नवीन गाडी घेताना फ्लेक्स फ्यूलचा विचार करावा का? कारसाठी ईव्ही हा उत्तम पर्याय आहे, पण टू व्हीलर साठी तू फ्लेक्स फ्यूलचा विचार करू शकतेस. सध्या मात्र तुझ्या पेट्रोल गाडीत हे इंधन टाकायचं धाडस करू नको. अरे, मी तर लगेच विचार करत होते. तू तर एकदम महत्त्वाची माहिती दिली. मी आत्ताच लगेच शेअर करते सगळ्यांना. आणि हो मित्रांनो, तुम्हाला या माहितीबद्दल काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीसाठी बॉसवाला मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बॉसवाला, बी द बॉस.